हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आज एकादशी सोडायची होती, उपवास सोडायचा होता, तर म्हणून वरण भात वगैरे चपाती आणि रोजचं जेवण बनवले, फक्त वेगळं काय गाजरचा हलवा बनवलेला आहे। तर म्हटलं तुम्हाला दाखवू काय काय बनवले ते। तर आता वाजले 10:30 आणि उपवास वगैरे सोडला, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता 10:30 वाजल्यापासून मला किचनवर तुम्ही बघू शकताय किती सारा पसारा पडलाय। आणि एवढा स्वयंपाक करायचं म्हटलं, काही जास्त वगैरे काही बनवायचं म्हटलं तर खूप सारा पसारा पडतोय। आणि आमच्या तिघांचा आणि एक एक्स्ट्रा डब्बा असतो, त्या मुलाचा सुद्धा डब्बा द्यावा लागतो, त्यामुळे स्वयंपाक जरा जास्तच बनवावा लागतोय। आणि आज उपवास सोडला आणि टिफिन वगैरे भरून दिलं, त्यामुळे स्वयंपाक आज जरा जास्त झालता आणि त्यामुळे एवढा सारा किचनवरती पसारा झालाय। तर आता हे आवरायचं कसं खूप मोठा प्रश्न पडतो आणि छोटं किचन असल्यामुळे समजत सुद्धा नाही की कुठून सुरुवात करावी आणि काय। आणि आज खूपच गडबड झालती आणि कसं पूजा वगैरे आवरून देवाला नैवेद्य दाखवायचा होता, त्यामुळे काय किचनवर एवढा पसारा झाला, जिथल्या तिथंच वस्तू ठेवली आणि स्वयंपाक आवरण्याच्या मागे लागली। त्यासाठी मग थोडंसंच मी तुम्हाला दाखवली की मी आज काय काय बनवले। तर चला आता पटपट असं आवरायचं आहे। तर मी कशा पद्धतीने किचनवर पसारा झाले आवरते हेच ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। जे काही भाजी चपाती भात शिल्लक राहिलेले ते मी छोट्या भांड्यात काढून घेतला आणि आता ते व्यवस्थित असं झाकून ठेवते आणि जेवढी भांडी घासायची आहे तेवढी मी आता बेसिंगमध्ये काढून घेतलीत। तर आता पहिल्यांदा जे काही खरकट वगैरे आहे ते मी एका कॅरी बॅगमध्ये काढून घेते, म्हणजेच की कॅरी बॅग तशीच कचऱ्याच्या डब्यात टाकता येते आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा लागतो। त्यासाठी कॅरी बॅगेत मग ओला कचरा टाकते, जेणेकरून कचऱ्याचे डबे सुद्धा खराब होत नाहीत आणि आठवड्यातून एकदा घासले तर होऊन जातात, कारण कॅरी बॅग असल्यामुळे ओला कचरा कचऱ्याच्या डब्याला चिटकत नाही। तर चला आता हे कचऱ्याचं व्यवस्थित असं जे कचऱ्याच्या डब्यात आहे डस्टबिनमध्ये त्यात टाकून घेते आणि नंतर मग भांडी घासायला सुरुवात करते। आणि भांडी तर खूप पडलेत, समजतच नव्हतं काय करावं कसं करावं आणि खरंच भांड्याचा घासायचा एवढा कंटाळा येतोय ना, किती पण स्वयंपाक असू द्या पण भांडी तेवढीच पडतात। 2 माणसाचं करा किंवा 4 माणसाचं करा, भांडी तेवढीच पडणार। तर चला आता पटपट असं घासून घेते भांडी। तर चला मी भांडी घासेपर्यंत पुढे एक क्लिप ॲड करते, ती तुम्ही बघा की मी कशा पद्धतीने माझ्या चेहऱ्याची काळजी घेते, कारण रोजच्या कामामुळे आपल्याला काही टाईम भेटत नाही, पण तसंच टाईम काढायचा, कारण आपला चेहरा फ्रेश तर आपलं कामसुद्धा छान होतं आणि मनसुद्धा फ्रेश राहतं। तर ती क्लिप नक्की बघा। तर काही दिवसापूर्वी माझा चेहरा खूपच खराब झालता, म्हणजे पिंपलचं प्रमाण खूप वाढलेलं आणि टॅनिंग तर खूपच झालतं। तर त्यासाठी मी स्क्युअर स्किनवरून हे प्रोडक्ट मागवलेत। तर हा आहे क्लिन्झर। तर ह्याने सुद्धा आपला चेहरा अगदी क्लीन होतो आणि थोड्या वेळ मसाज वगैरे करायची आणि जे काही टॅन आहे ते निघण्यास मदत होते। तर तुम्ही बघू शकताय मगाशी चेहरा कसा दिसत होता आणि आता कसा दिसतोय। तर आता मी क्लिन्झिंग करून आता हे जे क्युअर स्किनचंच सनस्क्रीम आहे हे सुद्धा लावून घेते आणि तुम्ही बघा किती प्रमाणात वगैरे घेते, अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचं आणि मानेला तोंडाला लावून घ्यायचं। आणि हे सनस्क्रीन असं आहे की अगदी चिपचिप वगैरे काही होत नाही, अगदी आपल्या चेहऱ्याला काही सुद्धा लावल्यासारखं वाटत नाही आणि एकदम छान असा ग्लो देतं। लेडीजला असं वाटतं की आपला चेहरा छान असावा, पिंपल्स वगैरे काही टॅनिंग किंवा अजून आता खूप प्रमाण वाढले की वांग वगैरे येणं, त्याच्यावर सुद्धा खूप छान असावं हे फायदा करते। क्युअर स्किन हे एक डर्मोलॉजिक्स अँड डॉक्टर बेस ॲप आहे, जिथून आपण जे काही आपले प्रॉब्लेम आहेत, हेअर असू द्या किंवा स्किन किंवा फेस, काही बसल्या कन्फर्म करू शकतो डॉक्टरसोबत। मागवायचं कसं, तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे टच करायचं। प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून ते डाउनलोड करून घ्यायचे ॲप आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्किनवरती दिसत असेल प्रॉब्लेम आहे त्याच्यावर टच करायचं। टच केल्यानंतर मग तिथून फिमेल मेल काय असेल ते तुमचं नाव विचारतात, कॉन्टॅक्ट नंबर घेतात आणि OTP आल्यानंतर मग ते आपण हे करायचं आणि नंतर मग काही क्वेश्चन चालू होते, जे की आपण जरी तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही समजलं तर तुम्ही साईटला
लँग्वेज चेंज लँग्वेजचं सुद्धा ऑप्शन येतं, तिथं लँग्वेज चेंज करून मराठी सुद्धा करू शकता. आणि आपला फोटो वगैरे घेतात, एकदा एका साईटकडून घेतात, दुसऱ्या साईटकडून घेतात आणि मग ते आपला फोटो चेक वगैरे करून आणि आपल्याला एक असं किट तयार करतात, ते तुम्हाला साईटला दिसत असेल. आणि मग ते किटची काय किंमत आहे, जास्त काही नाही, 1,500 आहे. कारण ह्या 1,500 मध्ये प्रोडक्ट चार्जेस आणि डॉक्टर चार्जेस आणि डिलिव्हरी चार्जेस हे सर्व एकत्र मिळून आपल्याला 1,500. कोणते प्रोडक्ट रात्रीचे यूज करायचे म्हणजे नाईट रुटीन आणि डे रुटीनला कोणकोणते यूज करायचे आणि किती प्रमाण यूज करायचे हे सुद्धा आपल्याला सांगतात. ते 20 दिवस डॉक्टर सोबत एव्हरी टाइम आपल्याला डॉक्टर सोबत बोलता येतं, किंवा काही आपले इश्यू असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा आपण विचारू शकतो. असं वाटत असेल की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर काही साईड इफेक्ट होतो का, तर अजिबात होत नाही. तर हे सर्टिफिकेट डॉक्टरकडून आपल्याला ते प्रोडक्ट येतात. तर आतापर्यंत काही सुद्धा झालं नाही, उलट माझा चेहरा पहिल्यापेक्षा खूप छान व्हायला लागला आणि जे काही पिंपल्सचं प्रमाण होतं ते अगदी कमी झाले. तर हे प्रोडक्ट्स गर्ल्स बॉय लेडीज जेंट्स एनी एजमध्ये तुम्ही वापरू शकता. तर हे ऑर्डर कसं करायचं, तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथं टच करा आणि तिथून ॲप डाउनलोड करा आणि माझा कुपन कोडसुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही वापरला तर तुम्हाला 100 रुपयाचा डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे. तर काही तुमचे प्रॉब्लेम असतील स्किन बाबतीत किंवा हेअर बाबतीत तर नक्की ॲप डाउनलोड करून डॉक्टरसोबत डिस्कस करू शकता आणि नक्की प्रोडक्ट ऑर्डर करा आणि यूज केल्यानंतर मला सुद्धा कमेंट करून सांगा. तर तुम्ही ती क्लिप बघितलीच असेल आणि जरी काही तुमचे हेअर किंवा फेसचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की तुम्ही डॉक्टरसोबत डिस्कस करा आणि नक्की तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन नक्की भेटेल आणि मला सुद्धा भेटलेला आहे. तर चला भांडी वगैरे घासून घेतली आणि आता मेन म्हणजे बेसिन क्लीन असलं तरच आपल्या घरात स्वच्छता राहते किंवा कॉकरोच वगैरे होत नाहीत, झुरळसुद्धा येत नाहीत. कारण बेसिंगपासूनच झुरळ वगैरे होतात कॉकरोच हे, कारण बेसिंग रोजच्या रोज आपण भांडी घासली की क्लीन केलंच पाहिजे. आणि बेसिंगच्या साईडचा जो भाग असतो जे की जिथं आपण भांडी ठेवतो आणि भांडी घासताना खरकटं वगैरे उरलं जातं ते सुद्धा क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तू कॉकरोचसाठी काय करते, म्हणजे कॉकरोच आमच्या घरात खूप झालेत, मुंग्या झालेत. तर तुम्ही फक्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मेडिकलमध्ये सुद्धा भेटतात पावडर वगैरे, ते विचारून व्यवस्थित असं टाकायचं लहान मुलांपासून लांब. पण स्वच्छता ठेवली ना अजिबात कॉकरोच आणि मुंग्या वगैरे होत नाहीत. आणि फक्त जास्त करून आहे ना आठवड्यातून 2 वेळा तर डीप क्लिनिंग करायचीच किचनची, जे काही वरची स्टाईल आहे किंवा बेसिंगच्या खालचा भाग जिथं मी आता कप्पे बनवलेत तिथं सुद्धा मला आठवड्यातून 2-3 वेळा व्यवस्थित असं क्लीन करावं लागतं. कारण मी तिथं डबे वगैरे ठेवते पिठाचे, त्यामुळे मला ते क्लीन नाही ठेवलं तर वास वगैरे येतो कुबट, त्यामुळे मला तिथलं आठवड्यातून 2-3 वेळा तर क्लीन करावं लागतं. आणि ते क्लीन ठेवलं म्हणजे कॉकरोचसुद्धा होत नाहीत. आणि आता माझ्या घरात एक सुद्धा कॉकरोच नाही, बघायला सुद्धा नाही. तर नाही तेवढंच बरं आहे, कारण मला माहीत आहे कॉकरोच झाल्यानंतर मनस्थिती कशी होती, खूप चिडचिड होतं आणि ते बघितल्यानंतर असं किळस वगैरे येते. त्यामुळे खूप कॉकरोचपासून तर मी घाबरते, कारण एकदा झाले म्हणजे जात नाही. तर चला अशा पद्धतीने मी बेसिनच्या साईडचा पूर्ण भाग घासून पुसून घेतला व्यवस्थित असा. आणि आता किचनवरचा म्हणजे जे काही किचनवट्टा आहे त्याच्यावरचा व्यवस्थित असं पुसून घेणे. आणि साईडला जे रॅक बघताय तुम्ही ते सुद्धा मी मिशोवरून मागवले. बऱ्याच ताईंची कमेंट येते ताई ते कुठून मागवले, तर मिशोवरूनच मागवले. मी एक हॉल केला आहे मिशो हॉल, तर तिथं जाऊन नक्की बघा, तुम्हाला सर्वचा लिंक भेटतील. तर आता तिथून जिथं रॅक ठेवले ते सुद्धा मला साईडला घेऊन व्यवस्थित असं पुसावं लागतं, कारण तिथं सुद्धा स्वयंपाक करताना पीठ वगैरे उडलं जातं. कारण किचनवट्टा खूप छोटा आहे आणि तिथल्या तिथं स्वयंपाक करायचं म्हटलं की पसारा जास्त होतं आणि पसारा जास्त झाला की कचरा सुद्धा तेवढाच जास्त होतं. त्यासाठी स्वयंपाक झाला की 1 पाऊण तास मला इथं द्यावाच लागतो, तरच किचन क्लीन आणि स्वच्छ राहतं आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायला. नाहीतर किचनवर राडा असला की खरंच घरात उदास आणि प्रसन्नसुद्धा वाटत नाही. आणि आपल्याला घरात लक्ष्मीचा वास सदैव राहण्यासाठी किचन आपलं
क्लीन सदैव नेहमी राहिलं पाहिजे। तर त्या पद्धतीने मी प्रयत्न करत असते किचन स्वच्छ ठेवण्याचा आणि घरसुद्धा स्वच्छ ठेवण्याचा। तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितलेच असतील। बरेच ताई म्हणतात की ताई तू घर किती स्वच्छ आणि क्लीन ठेवते आणि किती नीटनेटके ठेवते, एवढीशी मुलगी लहान असून घरातसुद्धा तुझ्या घरात अजिबात पसारा नसतो। तर खरंच खूप छान वाटतं, कारण आपल्या कामाची कोणीतरी दखल घेते, आपलं काम बऱ्याच ताईंना आवडते। खरंच खूप छान वाटतं आणि त्या ताईंना थँक्यू सो मच। आणि काय होतं, मुलं पसारा करतात, लहान मुलं असले की घरात पसारा करतात, पण ते कसं आवरायचं, कसं व्यवस्थित ठेवायचं हे आपल्यावर आहे। त्यांच्या खेळण्याचा सुद्धा टाईम सेट करायचा, म्हणजे ह्या टायमिंगला तुम्ही खेळा, जेव्हा आपलं घरातलं काम चालू असतं त्या टायमिंगला त्यांना खेळून द्यायचं आणि काम झालं की सर्व पसारा आवरायचं। कारण दिवसभर पसारा दारात घरात ठेवला की खरंच आपल्या घरात अप्रसन्नता किंवा निगेटिव्हली हे होते येते। त्यासाठी मग आपल्या घरात टाईम टू टाईम ते टाईम ठेवायचं। ह्या मुलांनी ह्या टायमिंगला अभ्यास केला पाहिजे किंवा ह्या टायमिंगला मुलांनी खेळलं पाहिजे, ह्या टायमिंगला हे केलं, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण म्हणजे व्यवस्थित असा टाईम सेट केला ना, घरात आपल्याला काम करताना सुद्धा छान वाटतं आणि काम करायचा सुद्धा आळस किंवा कंटाळा येत नाही। तर चला आता इथलं व्यवस्थित असं पुसून घेते। तुम्ही बघितलंच असेल खिडकीतलं वगैरे व्यवस्थित असं पुसून घेतलं। त्या डब्यामध्ये चपात्या भाजी ठेवले आणि आता गॅस शेगडीसुद्धा पुसून घेते। तर एक आता शेगडी घ्यायची आहे, कारण ही शेगडी खूपच मोठी आहे। किचन वाटा छोटा आहे आणि त्या मानाने खूप मोठी आहे। तर आता बघते मी 3 हे जे घेणार आहे, स्टीलचीच घेणार, फक्त छोटी घेणार, कारण आता बरेच छान छान अशा डिझाईन आलेत। ह्या शेगडीला नाही म्हटलं तर 10 वर्ष होत आलेत। तर बघूया आता कधी बदलते ते। तर चला व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि आता पुसल्यानंतर मेन म्हणजे आता रोज तर आपण किचन वाटा वगैरे पुसून घेतो, जी काही स्टाईल भांडी आहे ते रोजच्या रोज आपण घासतो, पण जे किचनमध्ये फ्रीज असतं ते आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही। पण रोजच्या रोज ते फ्रीजवरचं म्हणजे आतलं नाही तर बाहेरचं रोजच्या रोज पुसलं व्यवस्थित असं, तर आपल्याला आठवड्यातून महिन्यातून क्लिनिंग करायची काहीच गरज लागत नाही किचनमधली। आणि आतलं मी फ्रीज एकदा तुम्हाला दाखवणार आहे, कसं मी कशा पद्धतीने ऑर्गनायझेशन केलेलं आहे। पण बघूया आता कधी तो व्हिडिओ येतोय, नक्कीच लवकरच घेऊन येईल आणि आपलं होम टूरसुद्धा करायचं आहे। बऱ्याच ताईंना होम टूरची खूप उत्सुकता लागलेली आहे, कधी दाखवणार, आणि मला सुद्धा वाटते मी कधी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेन, पण थोड्या दिवस थांबा, नक्कीच मी तुम्हाला सगळं व्यवस्थित असं घर मी दाखवणार आहे। 1 RKचं आम्ही 1 BHK कसं केलं आणि किती खर्च आला काय सर्व मिळून तुम्हाला मी सांगणार आहे। आणि ट्रॉलीचा खर्च विचारत होत्या ताई, तर मला वाटते कमीत कमी 10,000च्या आसपास आला असेल खर्च, कारण सगळा खर्च आम्ही एकदम दिलता, त्यामुळे आम्हाला मला तर काही एवढी आयडिया नाही की एवढेच पैसे गेले असतील, पण मी अंदाजे सांगते ताईंना। तर चला आता ते झालं की एकदा घर झाडून घ्यायचं, जी काही ट्रॉली वगैरे ज्या सरकतात पाठीमागं ते काढून घ्यायच्या, आतलं व्यवस्थित असं झाडून घ्यायचं, कारण ट्रॉलीच्या आत सुद्धा खूप सारा कचरा जातो आणि काय होतं, आपण स्वयंपाक करताना ट्रॉली आत बाहेर खूप वेळा होते, त्यासाठी आतली आधी व्यवस्थित असं पुसून घ्यायचं। आणि ट्रॉल्या बनवा किंवा नाही बनवल्या तरी आपण कशा पद्धतीने स्वच्छता ठेवतो ह्याच्यावर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ट्रॉल्या बनवल्या तर स्वच्छता ठेवली तर अगदी व्यवस्थित असं किचन राहतं। तर चला आता जे काही पुसणं हे होतं ते पुसून घेतलं आणि आता जे काही फरशी आहे किचनमधली ती आता व्यवस्थित अशी पुसून घेते। आणि तर आता नाही म्हटलं तर 11:15 झालेत, नाही म्हटलं तर पाऊण तास मला किचनमध्ये गेला, पण असू द्या, दिवसभर आपल्याला निवांत प्रसन्न वाटतं जर आपण किचन व्यवस्थित आणि ज्या त्या वेळेस व्यवस्थित असं क्लीन ठेवलं, तर महिन्याला क्लिनिंग करण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि आपल्याला नेहमी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं। त्यासाठी आपलं किचन तेवढं स्वच्छ ठेवण्याची गरज आहे। आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।